आज म्हणजे 6 फेब्रुवारी स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांची पुण्यतिथी। जाणून घेऊयात आपल्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा मोठा प्रवास। नमस्कार, मी आनंद इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत करतो। वयाच्या 13व्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास नाचूया गडे खेळू सारी पासून ते सौगंध मुझे इस मिट्टी की पर्यंत अखंड सुरू राहिला। त्यांच्या आवाजाने भारतीय संगीताला एक नवीन ओळख करून दिली। प्रत्येक स्वरात प्रेम, देशप्रेम आणि जीवनाचे तत्वज्ञान भरलेले होते। लताजींनी केवळ गाणी गायली नाहीत, तर प्रत्येक गाण्याला जिवंत केले। पहिली मंगळागौर गायिका नाही तर अभिनेत्रीच्या रूपात लता मंगेशकर यांना प्रेक्षकांनी पहिल्यांदा पाहिले। 1943 मध्ये त्यांनी पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटामधून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते। त्यानंतर नाचूया गडे खेळू सारी वयाच्या 13व्या वर्षी लताजींनी गायलेले हे पहिले मराठी गाणे, जे त्यांचे पहिले रेकॉर्डेड गाणे होते। लताजींनी एकदा तापाने फणफणत असताना एक गाणे रेकॉर्ड केले होते। त्यांच्या आवाजातील हा कंप गाण्याला अधिक रहस्यमय बनवत गेला आणि कमालीची गोष्ट म्हणजे हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतले पहिले मोठे यश ठरले होते। केवळ हे गाणे ऐकण्यासाठी अनेक लोक चित्रपटगृहात आले होते। लताजींच्या देशभक्तीपर गाण्याने संपूर्ण देशाला भावुक केले। लताजींचे कौशल्य दर्शवणारे हे गाणे लताजींनी एका दिवसात रिहर्सल आणि रेकॉर्डिंग करून 2 टेकमध्ये पूर्ण केले होते। त्यांनी या गाण्यासाठी केवळ 1 रुपया मानधन घेतला होता। त्या म्हणाल्या, हे माझ्या देशासाठी आहे। ते गाणं म्हणजे ये मेरे वतन के लोगो। हे गाणं आजही कुठे ऐकलं की माणूस तिथेच थांबून स्वतः गुणगुणल्याशिवाय राहत नाही। मुघल ए आझम या चित्रपटातील एव्हरग्रीन रोमॅन्टिक ड्युएट, खरं तर ड्युएट नाही तर लता मंगेशकर यांनी या गाण्यासाठी विशेष मेकॅनिझम वापरले होते। त्यांनी मायक्रोफोन पासून दूर जाऊन गायले होते, जेणेकरून आवाजात एक वेगळाच इको निर्माण झाला। ते म्हणजे प्यार किया तो डरना क्या। दीवार चित्रपटातील एक गाणे लताजींच्या आवाजातील एक अजरामर रचना मानली जाते। हे गाणे संगीतकार R.D. बर्मन यांनी लताजींसाठी खास लिहिले होते, ज्याचं रेकॉर्डिंग केवळ 20 मिनिटात पूर्ण झाले होते। ते म्हणजे आज फिर जीने की तमन्ना है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील तुझे देखा तो ये जाना सनम। हे गाणे 9व्या दशकातील त्यांच्या कमबॅक मानला जातो। या गाण्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले, ज्यात फिल्मफेअर, झी सिने अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्डचा समावेश होतो। वयाच्या 72व्या वर्षी गायलेले लगा चुनरी में दाग हे गाणे, या गाण्यासाठी लताजींनी पहिल्यांदा ऑटोट्यून टेक्नॉलॉजीचा वापर केला होता। सौगंध मुझे इस मिट्टी की लताजींचे हे शेवटचे रेकॉर्डेड गाणे, ज्यात वयाच्या 90व्या वर्षीही त्यांच्या आवाजातील जादू अबाधित होती। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लता मंगेशकर यांनी आपल्या 80 वर्षाच्या कारकिर्दीत एक अविस्मरणीय ठसा उमटवला। 1942 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात 1960च्या दशकात त्यांनी 30,000 गाणी रेकॉर्ड करून हा विक्रम केला होता। मंडळी, पु ल देशपांडे म्हणतात की या जगात 3च गोष्टी शाश्वत आहेत, एक सूर्य, दुसरा चंद्र आणि तिसरी म्हणजे स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज। मंडळी, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी इनसाइड स्टोरी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।